संतोष पांडुरंग घोसाळकर, राहणार घोसाळे, तालुका मंडणगड। आज या ठिकाणी हे पत्रकार सोबत आलेले असताना या म्हाप्रळ पंधेरी रस्त्याला डांबरीकरणाचं मजूर सहकारी संस्थेमार्फत काम सुरू आहे, परंतु मजूर सहकारी संस्थेचे एकही मजूर या कामावर नाही आहेत। अन्य कोण खाजगी ठेकेदार परराज्यातील कामगार या कामावर काम करत आहेत आणि ते काम एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की पायाने किंवा हाताने खडी निघेल आणि ऑइल मिश्रित डांबर मारत आहेत आणि हे एवढं निकृष्ट दर्जाचं काम या शाखा अभियंत्यांना, कार्यकारी अभियंत्यांना, उप अभियंत्यांना, अधीक्षक अभियंत्यांना यांच्या त्यांना लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी कानाडोळा केलेला आहे आणि मार्च एंडला ही देखभाल दुरुस्तीची कामामध्ये एवढा हजारो कोटीचा या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे। आणि त्या ठिकाणी मी बांधकाम मंत्री यांना, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनाही पत्र दिलेलं आहे। अन्य खात्यातील सचिवांना, अन्य खात्यातील मुख्य अभियंता, सचिव, त्यांचे प्रधान सचिव यांनाही पत्र दिलेलं आहे, परंतु या कामाकडे लक्ष द्यायला कोणालाही या ठिकाणी दिसत नाही आहे। या ठिकाणी इथून 100 मीटर अंतरावर एक भला मोठा खड्डा पडलेला आहे। खड्डा ग्रामस्थांनीच भरला तो, परंतु त्यावर आज सार्वजनिक बांधकाम खात्यानं लक्ष द्यायला वेळ नाही। रस्त्याच्या कडेला जी झाडी आहे त्या झाडी आज एकही गाडी, एखादी गाडी, सिंगल गाडी जाण्यापुरती रस्ता आहे आणि अशा रस्त्यावर 82 हजारो कोटीचा कामं काढत आहे। हे काम 27 लाखाचं आहे। गेल्या वर्षीला 36 लाखाचं होतं, त्याच्या अर्ध्या वर्षीला 47 लाखाचं होतं। या कामांवर दिशादर्शक फलक नाही, गाळस्टोन नाही, फरलांग स्टोन नाही, इतर ज्या बाबी असतात त्या दिशादर्शक फलक नाही आहे। अशा बाबी असताना मात्र बिलं काढण्याचं काम तेवढं चालू आहे आणि जनतेच्या पैशाचं लयलूट चालू आहे। म्हणून या कामाकडे राज्य शासन तरी लक्ष देईल का आणि असल्या भ्रष्टाचारांच्या पाठीमागे SIT लावेल का, ही सर्व ग्रामस्थांची व मी घोसाळकरांची प्रार्थना आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।